नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांनो स्वागत आहे. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मेष राशी 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या आधी या 4 घटना तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहेत, लक्षात ठेवा. तर त्या गोष्टी मी तुम्हाला ज्या 4 घटना आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, मेष राशीच्या जातकांनो सावधान. जानेवारी 14 मकर संक्रांतीचा सूर्य उगवायच्या अगोदर तुमच्या नशिबाचा असा काही थरारक खेळ मांडला जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याचा तुम्ही विचार करून तुमच्या अंगावर काटे येतील, लक्षात ठेवा. गुरुजींच्या जे दिव्य दृष्टीने असे काही भयानक आणि गूढ सत्य तुमच्या समोर आलेले आहे, जे तुम्हाला ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन हलणार आहे. संक्रांतीच्या गोडव्या आधी तुमच्या आयुष्यात अशा 4 भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना घडणार आहेत, ज्या जगातील कोणतीही शक्ती आता तुम्हाला थांबवू शकणार नाही. हा काळ सामान्य नसून तुमच्या अस्तित्वाची सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, मेष राशीच्या जातकांनो, तुमच्याच घरात तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी गोड बोलणारे काही चेहरे प्रत्यक्षात तुमचे रक्ताचे शत्रू आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर मकर संक्रांतीच्या अगोदर गुरुजींनी ज्या गुप्त शत्रूंच्या नावांचा उलगडा केला आहे, जे गेल्या कित्येक वर्षापासून, कित्येक महिन्यापासून भक्तांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या विनाशाची आणि पडतीची वाट पाहत आहेत. सस्पेन्स असा आहे की भक्तांनो, लक्ष देऊन ऐका, भगिनींनो लक्ष देऊन ऐका. सस्पेन्स असा आहे की या 4 शत्रूंनी तुमच्यासाठी असा एक जीव घेणा सापळा प्लॅनिंग केलेला आहे, सापळा रचलेला आहे, म्हणजे होता सुद्धा, ज्यातून तुम्ही मरता वाचलात, पण ते आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. तुमच्या पाठीमागे नक्की कोणत्या तांत्रिकाची क्रिया सुरू आहेत आणि ते 4 जवळचे चेहरे कोणते आहेत ते तुम्हाला नरकाकडे नेण्यास तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा. हे ऐकण्यासाठी तुम्हाला तुमचे काळीज आता घट्ट करावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमचा टाइम आलेला आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा पडदा उलगडण्याची, जे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत लपलेले आहेत, लक्षात ठेवा. एका बाजूला शत्रूचे सावट असताना दुसरीकडे म्हणजेच दुसऱ्या बाजूला साक्षात विधात्याचे तुमच्यासाठी 3 कोटीच्या लॅटरीचा आणि अफाट धनसंपत्तीचा मार्ग कसा मोकळा केला आहे, हा सस्पेन्स तुमच्या रात्रीची झोप उलगडणार आहे, लक्षात ठेवा. साक्षात महाबली आणि हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेमके कोणते भयंकर संकेत देणार आहेत आणि त्या 3 चुका कोणत्या, ज्या केल्या आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात राख रांगोळी होऊ शकते, लक्षात ठेवा. कोणत्या चुका केल्यानंतर गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी तुमच्या भविष्यातील अंधार वाटावर प्रकाशाचा किरण टाकेल की तुम्हाला हादरवून सोडेल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. भक्तांनो, बाळूमामांचा आशीर्वाद, महादेवांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असेल, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, मेष राशींच्या भक्तांनो, गुरुजींनी सांगितलेली ही पहिली घटना तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारे आहे. मकर संक्रांतीच्या अगोदर तुमची कुंडलीत धन, कुबेर आणि रवी योगाचे असे काही विचित्र मिश्रण होत आहे, जे गेल्या काही दशकांत घडलेले नाही. पण हा योग जितका समृद्धी देणार आहे, तितकाच तो भयानक इशाराही देत आहे. तुमच्या कुंडलीत तुमच्या राशीमध्ये ग्रहांच्या हालचाली सुचवत आहेत की येणाऱ्या काही तासात तुमच्या घरात अशा काही अनकलनीय घटना घडतील, ज्याच्याकडे तुम्ही आतापर्यंत लक्ष सुद्धा दिलेले नाही. या योगाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अचानक पैशाचा पाऊस पडणार आहे की एखादे मोठे संकट उभे राहणार आहे, हे गुपित गुरुजींनी या भागेत सांगितलेले आहे तुम्हाला. भक्तांनो, मेष राशीच्या जातकांनो, सस्पेन्स इथेच संपत नाही. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील ही पहिली घटना तुम्हाला एका अशा वळणावर आणून उभा करणार आहे, जिथे तुमच्या नशिबाचे टाळे उलगडणार आहेत.
पण सावध राहा भक्तांनो. हे टाळे उघडायच्या अगोदर तुम्हाला एक भयंकर परीक्षेला समोर जावं लागणार आहे. तुमच्या कुंडलीत 2 राजयोग एकाच वेळी सक्रिय होत असताना तुमच्या आसपासच्या वातावरणात एक नकारात्मक शक्ती फिरत असल्याचा भास तुम्हाला होऊ शकतो. हे नक्की काय आहे? ही लक्ष्मी येण्यापूर्वी चाहल आहे की तुमच्या शत्रूंनी रचलेले एखादे नवीन कारस्थान मकर संक्रांतीच्या दिवशी उजडण्यापूर्वी भक्तांनो, या रहस्य उलगडा होणार आहे. तुमच्यासाठी अनिवार्य ठरणार आहे. मेष राशीच्या भक्तांनो, जातकांनो, गुरुजींनी दिलेला सर्वात मोठा इशारा म्हणजे तुमच्या वागण्यातील एक अघोरी चूक जी तुम्हाला नकळत करत आहेत. लक्षात ठेवा, गुरुजींनी स्पष्ट केली आहे की 14 जानेवारी पूर्वी भक्तांनो, 14 जानेवारी पूर्वी तुम्ही तुमच्या घरातील त्या एका विशिष्ट कोपऱ्याची अस्वच्छता केली नाही तर येणारे नशीब दारातूनच परत फिरू शकते. उत्सुकता या गोष्टीची आहे की भक्तांनो, उत्सुकता या गोष्टीची आहे की ती एक वस्तू भक्तांनो, लक्ष देऊन ऐका, तर ती एक वस्तू कोणती आहे जी तुम्हाला 3 कोटीच्या लॅटरीचा जवळ घेऊन जाणार आहे. ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. लक्षात, तुमचं नशीब बदलणार आहे. या पहिल्या घटनेत दडलेले हे गोड तुम्हाला येणाऱ्या संकटापासून कसे वाचवणार आहे, तुम्हाला तुमचा कसा बचाव करणार आहे. आता अत्यंत गांभीर्याने हा उपाय तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे भक्तांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी ज्या दुसऱ्या घटनेचा इशारा दिला आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार आहे आणि तुमच्या विश्वासाला तडा जाईल. मकर संक्रांतीच्या पवित्र सणापूर्वी तुमच्या आयुष्यात असा एक भयानक पर्दाफाश होणार आहे जो तुम्हाला हादरवून सोडेल. भक्तांनो, गुरुजींच्या मते तुमच्याच ताटात खाणारे आणि तुमच्याच खांद्यावर हात ठेवून फिरणारे 4 चेहरे प्रत्यक्षात तुमचे रक्ताचे शत्रू निघाले आहेत. या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल इतका दोष आणि मत्सर भरला आहे की त्यांनी तुम्हाला नष्ट करण्यासाठी अघोरी मार्गाचा अवलंब केलेला आहे. भक्तांनो, तुम्ही ज्यांना आपले मानले तेच तुमच्या विनाशाची तुमचा कसं वाट लागेल त्याची वाट बघत आहेत. भक्तांनो, हे सत्य आता तुमच्या समोर येणार आहे. मेष राशींच्या जातकांनो, या घटनेतील सस्पेन्स आज असा आहे की या 4 शत्रूंनी तुमच्यासाठी गेल्या 3 वर्षापासून एक चक्रयुग, एक प्लॅनिंग केलेला होता. गुरुजींनी स्पष्ट केली आहे की, म्हणजेच आपल्या मामांनी स्पष्ट केली आहे की या काळात तुमच्यावर अशा काही संकटांची मालिका आली जी तुम्हाला नैसर्गिक वाटली पण ती प्रत्यक्षात तांत्रिक बाधा होती. भक्तांनो, तुम्ही एका मोठ्या अपघातातून किंवा जीव घेण्या प्रसंगातून थोडक्यात वाचलात, त्यामागे याच शत्रूचा हात होता. भक्तांनो, गुरुजींनी त्या नराधमांच्या नावाची पहिली अक्षरे R, L, S आणि P अशी सांगितलेली आहेत. तुमच्या आयुष्यातील या सापळ्याचा शेवट मकर संक्रांतीच्या अगोदर कसा होणार आणि हे शत्रू स्वतःच्याच जाळ्यात कसे अडकणार आहेत हे पाहणे थरारक ठरणार आहे. भक्तांनो, हे तुम्हाला बघायचं आहे. लक्षात ठेवा, मेष राशीच्या जातकांनो, या दुसऱ्या घटनेत दडलेली सर्वात मोठी भीती म्हणजे हे शत्रू तुमच्या इतके जवळ आहेत की तुम्ही त्यांच्याशिवाय एका पावलाचाही विचार करू शकत नाही. पण गुरुजींनी बजावून सांगितले आहे की जर तुम्ही या संक्रांतीपूर्वी त्यांच्यापासून अंतर ठेवले नाही तर तुमच्या प्रगतीचा, तुमचा सुधारण्याचा मार्ग कायमचा खंटू शकतो. भक्तांनो, उत्सुकता या गोष्टीची आहे की या शत्रूंनी तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबियात किंवा तुमच्या वस्तूमध्ये असे काही दडवले आहे, लपवले आहे ज्यामुळे तुमची लक्ष्मी थांबत आहे. लक्षात ठेवा, महाबली हनुमानजींचे सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी असून सुद्धा या शत्रूंचा शेवटचा वार रोखण्यासाठी तुम्हाला कोणते कठोर पाऊल उचलावे लागेल, कोणते तुम्हाला उपाय करावे लागतील, हे रहस्य आता तुम्हाला उलगडणार आहे. लक्षात ठेवा तुमच्याबद्दल. तर भक्तांनो, मेष राशींच्या जातकांनो, गुरुजींनी ज्या तिसऱ्या घटनेचा संकेत दिला आहे ती ऐकून तुमच्या मनातील, तुमच्या कुटुंबातील, सर्व परिवारातील भक्तांनो लक्ष देऊन सगळ्यांनी ऐका. लक्षात ठेवा, ठीक आहे. तुमच्या
मनातील भीतीचे रूपांतर तुमच्या कुटुंबातील सर्वांचे जे कोण व्यक्ती असतील त्यांच्या मनातील भीतीचे रूपांतर अफाट उत्सुकतेत होतील, लक्षात ठेवा. कारण ही घटना तुमच्या दारिद्र्याचा कायमचा अंत करणारी ठरणार आहे, तुमची गरिबी नष्ट करणार आहे, लक्षात ठेवा. मकर संक्रांतीचा सण येण्यापूर्वी तुमच्या नशिबाचे बंद दार अशा पद्धतीने उघडणार आहेत की साक्षात कुबेराचा खजिना तुमच्या घरात येणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत साठलेले कर्माचे फळ आता धनवर्षवाच्या रूपात तुमच्या समोर येणार आहेत. ही केवळ साधी कमाई नाही, एक कोटींची लॉटरी आणि एखादी जुन्या माणसांच्या, आपल्या जुन्या पूर्वजांच्या परिवारातील मोठी गुप्त मालमत्ता तुमच्या हातात येणार आहे. अत्यंत दुर्मिळ असा चांगला मुहूर्त आहे, चांगली योग आहे, चांगला वेळ आहे. भक्तांनो, या गोष्टीकडे सर्वांना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. माझ्या बाळमामाच्या प्रिय भक्तांनो, या गोष्टीकडे लक्ष देऊन या उपायाचं तुम्हाला अवलंबन करायचं आहे भक्तांनो. ठीक आहे. तर मेषराशीच्या जातकांनो, मेषराशीच्या सर्व व्यक्तींनो, या घटनेतील सस्पेन्स असा आहे की ह्या घटनेतील उपाय असा आहे की ही धनसंपत्ती, हा पैसा, हा धन, हे सर्व तुम्हाला अशा मार्गाने तुम्हाला भेटणार आहे ज्याची तुम्ही कधीच कल्पना सुद्धा केलेली नसेल भक्तांनो. गुरुजींनी असे सांगितले आहे की 14 जानेवारी पूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या पूर्वी तुम्हाला एक अनकालनीय संदेश किंवा अनोळखी व्यक्ती भेटणार आहे, जी तुमच्या या अफाट श्रीमंतीचा मार्ग प्रशस्त करेल, मोकळा करून देईल भक्तांनो. पण इथेच खरी भीती दडलेली आहे. जर तुम्ही या पैशाबद्दल किंवा या संधीबद्दल कशाचीही चर्चा कोणाबद्दल शत्रूंच्या जवळ तुम्ही दोषाबद्दल केली तर तुम्हाला वाळूसारखे तुमचे हे सगळे स्वप्न निसटून जातील. तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला कोणाला सांगायची नाही. जवळचा माणूस शत्रू असू शकतो. तुम्हाला वर जी नावं दिली आहेत त्या नावापासून तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला ही गोष्ट सांगायची नाही बघताना. आवर्जून मी तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो. ठीक आहे. ही संपत्ती तुमच्या 7 पिढ्यांची कल्पना करणारी ठरेल की तुमच्या नाशाचे कारण बनणार आहे. हे सर्व तुमच्या संयमावर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला कोणाला सांगायची नाही. मेष राशीच्या भक्तांनो, गुरुजींनी बजावून ताकीद केलेली आहे तुम्हाला. हा पैशाचा पाऊस पडायच्या अगोदर निसर्ग तुम्हाला काही विशिष्ट संकेत देणार आहे, विशिष्ट उपाय देणार आहे. तुमच्या तिजोरीत, तुमच्या कपाटामध्ये, आसपास किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही अशा हालचाली होतील ज्या तुम्हाला सांगतील की माता लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. उत्सुकता या गोष्टीची आहे की या 3 गोष्टींचा, या 1 कोटींचा आकडा तुमच्या जीवनातील सर्व कर्ज, सर्व आर्थिक जे काही दारिद्र्य असेल ते मिटवून टाकणार आहे भक्तांनो. मकर संक्रांतीच्या मुहूर्ताच्या अगोदर तुमचे नशीब शून्यातून विश्वात कसे झेप घेणार हे रहस्य आता पूर्णपणे उघड होणार आहे, उंबरठ्यावर आहे, लक्षात ठेवा. तुमच्या मेष राशींच्या भक्तांनो, व्यक्तींनो, गुरुजींनी ज्या 4थ्या घटनेचा इशारा दिला आहे ती तुमच्या घरातील स्पंदने, स्पर्श पूर्णपणे बदलून टाकणारी ठरणार आहे, लक्षात ठेवा. मकर संक्रांतीच्या त्या पवित्र मुहूर्तापूर्वी साक्षात माता काली आणि भगवान श्रीकृष्णाचा वरद हस्त तुमच्यावर, तुमच्या घरावर येणार आहे, पडणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील संकटांचा आधार आता इतका गडद झाला आहे की तो नष्ट करण्यासाठी दैवी शक्तींना स्वतः तुमच्या घरात प्रवेश करावा लागणार आहे. अत्यंत अंगणात किंवा मुख्य दारावर अशा काही अनाकलनीय शक्तींची जाणीव तुम्हाला होणार आहे. तुम्हाला सुरक्षिततेचा भास करून, जाणीव करून देणार आहे भक्तांनो. पण सावधान राहा. ही दैवी कृपा टिकवून ठेवणे जितके चांगले आहे तितकेच तुम्हाला अवघड सुद्धा आहे, लक्षात ठेवा. मेष राशींच्या भक्तांनो, व्यक्तींनो, या घटनेतील सस्पेन्स म्हणजे जाणीव अशी आहे की या संक्रांतीपूर्वी देवी भगवान शक्ती तुम्हाला 3 गुप्त संकेत देणार आहे, सावध करणार आहेत. गुरुजींनी तुम्हाला स्पष्ट केले आहे की स्पष्ट सांगितले आहे, जर तुमच्या घराच्या दारात अचानक एखादा बिनओळखीचा साधू, अनोळखी व्यक्ती किंवा अतिथी आला तर रिकाम्या हाताने, मोकळ्या हाताने त्याला पाठवू नका. त्याला भक्तांनो भिक्षा द्या.
थोडे 10-20 रुपये तुम्ही त्याला दिले तरी चालेल भक्तांनो, कारण तो अनोळखी असतो. देव कोणत्या सुद्धा रूपात येऊ शकतो भक्तांनो. ठीक आहे, त्यामुळे त्याला मोकळा सोडू नका. तुमच्याकडे पैसे नसतील तर भक्तांनो तुम्ही त्याला खाऊ द्या, जेवण द्या भक्तांनो. तर घराच्या भिंतीवर तुम्हाला भक्तांनो पाल दिसणे किंवा मुख्य दारावर मुंग्याची रांग लागणे हे सामान्य संकेत नाहीत, तर तुमचे नशीब पलटण्याची ही भयानक चाहूल आहे. मोठा उपाय आहे, मोठी चाहूल आहे, मोठा संकेत आहे. तर हे संकेत ओळखण्यात तुम्ही चूक केली तर तुमच्या पदरात पडणारे करोडोंचे सुख क्षणात राख होऊ शकते, अशी भीती गुरुजींनी व्यक्त केलेली आहे. तर भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश तुम्हाला ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा सबस्क्राईब करून. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा घोष करायचा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. ठीक आहे. तर बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हरिसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं.